काय अपडेट्स आहेत सोमेश? जसं की आपण बघू शकतो की पुण्यामध्ये मात्र चित्र तसं बीजेपीच्या बाजूने फिरताना दिसत नाहीये. पुण्यामध्ये अजून सुद्धा भाजप चांगल्या जागांवर आघाडीवर सुद्धा आहे आणि राष्ट्रवादी चांगली टफ फाईट देते. काँग्रेसचा विचार केला तिथं भाजपाला एक चांगला चान्स मिळाला होता. तसं पाहायला गेलं तर तिथं खूप बंडखोरी झाली, निष्ठावंतांनी पक्ष सोडला, राडा झाला आणि या सगळ्यातून तरुण सुद्धा भाजपाला तिथं चांगल्या जागा यश संपादन करायला चान्स मिळालेला आहे. जर आपण पुण्यात बघितलं तिथं सुद्धा भाजपने चांगल्या जागा घेतल्या आहेत. अगदी प्रचाराच्या शेवटच्या 4 दिवसात स्वतः मुख्यमंत्री यांना 2दा पुण्यात यावं लागलं होतं, फिरावं लागलं होतं. एक मुलाखत झाली होती, या मुलाखतीतनं अनेक आरोप झाले होते. यातनं अगदी राष्ट्रवादी विलिनीकरण आणि दादा विरुद्ध फडणवीस असं सुद्धा नॅरेटिव्ह तयार झालं होतं आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपने त्या शेवटच्या 4 दिवसात डाव फिरवलाय असं सुद्धा दिसतंय. कारण की भाजपमध्ये जे काही निष्ठावंतांना तिकीट मिळालं नाही त्याच्यामुळे झालेली बंडखोरी, जवळचे बालोडकर यांच्यासारखे गेलेले नेते, याच्यामुळं दादांना एक चांगलं बळ मिळालं होतं. पण यानंतर फडणवीसांनी जो काही जोर लावला, ज्या काही मीटिंग्स झाल्या तथाकथित, आणि त्यानंतर भाजपाला इथे चांगलं यश प्राप्त होताना दिसत आहे. त्याच्याचमुळे पुण्यामध्ये भाजप सध्या 32 जागांवर आघाडीवर आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी मिळून फक्त 14 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजे जे चित्र पिंपरी चिंचवडमध्ये अगदी 12-11 या असं संतुलित लेवलला आहे तसं पुण्यामध्ये दिसत नाहीये. पुण्यामध्ये जो काही भाजप आणि मे बी RSSने जो काही जोर लावला असणार आहे त्यातनं भाजप अगदी पहिल्या अर्ध्या तासात सुद्धा भाजप 32 जागांवर आघाडीवर आहे. ही खूप मोठी एक लीड भाजपाला इथनं मिळताना दिसत आहे. संभाजीनगरमध्ये सुद्धा भाजपच